अजय 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 नहीं तो आजा नहीं तो दोनों भाई क्रिकेट क्लब अजय 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 डुबरे दोनों भाई क्रिकेट क्लब अजय अजय ती जी बॅट आहे तुमच्या हातात ती बॅट कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणायची तर नाणेफेक जिंकून आपल्या फलंदाजांवर दाखवलेला विश्वास छत्रपती क्रिकेट क्लब या संघाच्या संघनायकाने आपले दोन फलंदाज सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवायची तर यानंतर होणारा सामना सेवा फाउंडेशन विरुद्ध सकाळचा धडाकेबाज संघ शिवन्य फायटर्स आणि सेवा फाउंडेशन तर दोन्ही संघाच्या 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे हॅलो आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आजच्या सत्रातील हा चौथा सामना घेऊन आपण यावेळेस मैदानात असणार आहे आपलं चषक सेवा चषक तर या ठिकाणी आपण बघतोय शिवएकता आणि छत्रपती क्रिकेट क्लब नेवासा या दोन संघांमध्ये सामना चालू होतोय प्रथम फलंदाजी करताना आपल्याला छत्रपती सीसी संघ पूर्णपणे दिसतोय तर या ठिकाणी एक अप्रतिम चेंडून शिवएकता संघ सुरुवात करतोय वैभव यांच्या स्वरूपामध्ये पहिलं षटक या ठिकाणी टाकलं जात आहे किरण स्ट्राइक एंडवर आहे आणि नॉन स्ट्राइक एंडवर आपण बघतोय गणेश जामदार दोन्ही फलंदाज या ठिकाणी पूर्णपणे तयार असणार तर मित्रांनो एक मोठा संघ आपण शिवएकता संघाकडे जर बघितलं तर आपल्याला जाणवणार आहे तब्बल 110 धावांचा पाठलाग करणारा हा संघ आहे तर एक ऐतिहासिक फलंदाजी यांनी या ठिकाणी केली होती आजही त्यांना धावांचा पाठलाग करावा लागणार आहे बघूया वैभव यांची सुरेख गोलंदाजी यावेळेस पंचांकडे मागितली जाणारी दाद यावेळेस झेलबादचं अपील
परंतु स्पष्ट नाकार. आणि आपण मैदानामध्ये बघतोय खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांनी देखील यानंतर काही प्रतिक्रिया दिली नाही. तर एक चांगला निर्णय देखील पंचांमार्फत जो मैदानातून आपल्याला येतोय. आपण बघतोय या ठिकाणी नरेश साखरे सर आणि संतोष सोनार सर यावेळेस संपर्क झाला आहे. शॉर्ट कव्हर मध्ये अभि असणार आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. तर पहिली धाव या ठिकाणी पूर्णपणे धावफलकावर लागली गेली. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अगदी सुरुवातीपासून आपण बघतोय शिव एकता संघ या ठिकाणी दबाव निर्माण करतोय. वैभव तयार. नो बॉल दिला गेलाय. यावेळेस वॉर्निंग असणार आहे. हाताला झटका आणि यावेळेस वॉर्न केलं जाईल. तर फ्रीडचा इशारा देखील या ठिकाणी मिळतोय. एक अवांतर धावेनं धावफलक हल्लं गेलंय. 2 धावा धावफलकावर असणार आहे. तर मित्रांनो सुरेख अशी सुरुवात या ठिकाणी आपण बघतोय अर्थात गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये. यावेळेस छत्रपती क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना रोखलं गेलंय. वैभव तयार आहे. अप्रतिम चेंडू. यावेळेस ऑफस्टंपच्या हलकासा बाहेर आहे. सुरेख असा हा चेंडू. धाव फलकावर 1 धाव आहे. माफ करा 2 धावा आहेत. आणि शेवटचा आता हा चेंडू असणार आहे वैभव यांचा. तर हा ऑफस्टंपच्या बाहेर आहे. हा मात्र खराब दिला जाईल. एका धावेची भर धाव फलकावर असणार आहे. त्या 3 धावा. 3 धावा खर्च झाल्या तरी चांगलीच गोलंदाजी म्हणलं जाईल. कारण सर्कल चालू असताना यावेळेस आघाडीच्या फलंदाजांना वैभव यांना सुरेखरित्या रोखलंय. बॅटीचा एजे चेंडू हवेत आणि झेल घेण्यासाठी प्रयत्न झाले नाही. परंतु ऐन वेळेस सुरेख असं क्षेत्ररक्षण माऊली असणार आहे. या दरम्यान मला वाटतं एक सिंगल पूर्ण षटक समाप्तीचा इशारा येतोय. 1 षटका अखेर 4 धावा पूर्ण केल्या गेल्यात. सुरेख असं गुणलेखन करताना आमचे मित्र अक्षय भाऊ टेकाळे आणि आयोजनाचा बराच भार त्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे थोडेसे वाकलेले दिसत आहेत. तर मित्रांनो या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज मात्र ज्यांनी वेळेत वेळ काढून आपला बहुमोल वेळ आपल्यासाठी दिलाय नेवासा सत्र न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश सन्माननीय चौधरी साहेब आज देखील उपस्थित आहे आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आवी सर गोलंदाजीसाठी आलेले आहेत. यॉर्करने सुरुवात आहे मित्रांनो. एक आस्त्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर ब्रह्मास्त्र फेकलं गेलंय. अर्थात एक कलात्मक फटका आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. गणेश जामदार यांचा सावध पवित्रा. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. धाव फलकावर 5 धावा. तर यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर असणार आहे आणि अवांतर घोषित केला गेलाय. एक अवांतरच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या असणार आहे ती 6. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ आपण बघतोय मैदानामध्ये. आवी सर संघाचा या ठिकाणी भार सांभाळत आहेत. दुसऱ्या षटकाचा भार या ठिकाणी आवी सरांच्या खांद्यावर असणार आहे. सुरेख चेंडू यावेळेस अचूकता असणार आहे ऑफस्टंपच्या बाहेर. चेंडू सरळ यष्टीरक्षक सौरभ यांच्या हातात जातोय. निर्धाव चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पाठोपाठ सुरेख चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी. अभिसर एक वेगवान मारा करताना अभिसर चांगला मारा करतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. धाव संख्या स्थिर असणार आहे 6 धावा. सुरेख नसणारे. यावेळेस मात्र अवांतर धावेचा इशारा येतोय. हळूवार वाढती धाव संख्या या ठिकाणी 7.
बघूया, गोलंदाजी नक्की चांगली आहे, परंतु कधी कधी अवांतर चेंडू फेकतायत. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मिस टाइम चेंडू मारला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर असणार आहे. नाही, डेड झालाय बॉल. जामदार साहेब, चेंडू डेड झालाय. तर एक सिंगल मिळेल. धाव फलकावर 8 धावा होत आहेत. एकेरी दुहेरी धावा जमवल्या जात आहेत, कारण आपण बघतोय शिवएकता संघ सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी करताना आपल्याला दिसतोय. आणि बऱ्याच वेळानंतर गणेश जामदार यांच्या बॅटीतून येणारा एक खणखणीत चौकार. चौकाराचा श्री गणेश या ठिकाणी गणेश जामदार सर मैदानामध्ये करतायत. बऱ्याच वेळानंतर वाढती धाव संख्या 12 झालेली आहे. पुढचा चेंडू असणार आहे आणि थांबलाय. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्चवर येताना हवी. यावेळेस शरीराच्या दिशेने फेकलेला एक बाउन्सर, एक नवीन अस्त्र. तर षटक समाप्तीचा इशारा पंच संतोष सोनार यांचा आपल्यापर्यंत येतोय. 2 षटका अखेर 12 धावा. तर बघूया, यावेळेस पुन्हा गोलंदाजीसाठी येतोय आघाडीचा गोलंदाज वैभव असणार आहे. कमाल गोलंदाजी मागील षटकामध्ये केली होती. बघूया, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा वैभव तयार असणार आहे. सुरेख असा गोलंदाज आणि सुरेख अशी गोलंदाजी. वैभव यावेळेस यष्टीरक्षकाकडून काहीशी चुकीची मैदानामध्ये दिसते. अवांतर धावाचा इशारा देखील येतोय. तर 2 धावा यावेळेस मात्र खर्च करावे लागतील त्या शिवएकता संघाला. या 2 धावेने वाढती धावसंख्या 14 जी धावफलकावर पूर्ण केली जाते. यावेळेस मात्र वैभव खराब चेंडूने सुरुवात करतोय. गोलंदाजी चांगली आहे, परंतु यावेळेस खराब सुरुवात. पुन्हा एकदा गणेश जामदार एक जोरदार फटका मारतायत. काय चेंडू अवकाशात घेतोय आणि कोणी नसलेल्या भागामध्ये मात्र हा चेंडू जाऊन पडलाय. पळून 2 धावा पूर्ण केलाय. हळूवार वाढती धावसंख्या 16. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण बघतोय. आघाडीच्या गोलंदाजाच्या स्वरूपामध्ये गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. वैभव तयार आणि हा चेंडू अवांतर दिला जाईल, कारण हा जरा जास्तच उसळलेला आहे. एक उसळलेला अस्त्र वापरलं गेलंय आणि पहिला उसळलेला चेंडूची वॉर्निंग देखील दिल्या गेली. तर एका धावेनं वाढती धावसंख्या 17 आहे. बघूया पुढचा चेंडू. एक नाजूक फटका यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेमध्ये मारताना गणेश जामदार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर असणार आहे. मला वाटतं भारत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. हळूवार वाढती धावसंख्या 18. तिसऱ्या षटकात देखील चांगली गोलंदाजी या ठिकाणी. सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र सातत्य या ठिकाणी गोलंदाज राखतायत. आपण बघतोय आघाडीच्या गोलंदाजांनी ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये या गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. अजूनही सातत्य या ठिकाणी आपल्याला दिसतंय. अगदी तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आपण बघतोय धाव फलकावर असणार त्या 18 धावा. सुरेख चेंडू यावेळेस बाउन्सरचा उपयोग केला गेलाय आणि बघूया या ठिकाणी आता मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. माफ करा, शेवटचा चेंडू नाही, 4 चेंडू झालेत.
तर अत्यंत सुरेख चेंडू यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर डीप यॉर्कर आणि आता शेवटचा चेंडू असेल आणि मला वाटतं प्रेक्षकांना नक्की अपेक्षा असेल षटकार चौकारांची, परंतु याचं श्रेय आता गोलंदाजांना जातंय. पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलंय. शेवटच्या चेंडूसाठी सज्ज आहे तो वैभव. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर असणार आहे. दिशा मात्र बदलत नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी चालू आहे. आपण बघतोय अवांतर नक्की दिले जात आहेत, परंतु कोणताही चेंडू अजून लेग स्टंपच्या बाहेरून गेलेला नाही. अशी गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे. 19 धावा धावपळकावर पूर्ण केल्या गेल्यात. तर एक चांगला चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडूनं षटकाची समाप्ती केली जाते. 3 षटका अखेर 19 धावा. तर मैदानामध्ये 18 चेंडूंचा खेळ संपतोय. 19 धावा धावपळकावर आहे. बघूया कर्णधार कोणाला गोलंदाजी देत आहेत. तर मला वाटतं उदय यांच्याकडे चेंडू जातोय. यावेळेस आपल्याला मैदानामध्ये हलकासा बदल दिसेल. तिसरा गोलंदाज या ठिकाणी निवडला जातोय. चौथ्या षटकाची सुरुवात. मिस्टाय मीट आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूवर सरसावतोय. तर सुरेख असा बॅकअप या ठिकाणी माऊलीने दिला. निश्चित आपल्या संघासाठी काहीशा धावा वाचवल्यात. 21 धावा या ठिकाणी धावपळकावर पूर्ण झाल्यात. नो बॉल दिलाय. पुन्हा एकदा आक्षेप यावेळेस गोलंदाजावर असणार आहे. तर वॉर्निंग आहे. गोलंदाजांना संधी आहे स्वतःमध्ये बदल करण्याची. तर 22 धावा मात्र धावपळकावर होतील. पुन्हा एकदा नो बॉल. आता मात्र गोलंदाजीवर बंदी असणार आहे. आक्षेप आक्षेप. गोलंदाजी बंद. तर भारत यांना गोलंदाजी दिली जाते. या ठिकाणी आपण बघतोय मुन्नाभाईचं आगमन आहे. त्यांचा हार्दिक स्वागत असणार आहे या ठिकाणी. फुलटा चेंडू आहे. फ्रीडचा चेंडू आहे. झेल घेऊन अर्थात उपयोग होणार नाही, परंतु या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. भारत गोलंदाजीसाठी आलेला आहे. 27 धावा या ठिकाणी धावपळकावर पूर्ण केल्या गेल्यात. बघूया या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू शिल्लक असणार आहे. भारत तयार आहे. सुरेख चेंडू. एक मध्यम गती यॉर्कर. निर्धाव असणारे चांगले फेरबदल आपल्या गोलंदाजीमध्ये करताना भारत. एक उर्फी चेंडू. यावेळेस गणेश जामदार यांचा पॉवर पंच. 6 रन षटकार. 33 धावा.
यावेळेस पुढे सरसावलाय परंतु चेंडू सरळ आकाशात उभा झालाय. टिलू गायके टिलू गायके टिलू गायके टिलू गायके टिलू गायके यांनी झेल सोडलाय. अर्थात प्रयत्न भरपूर झाले होते परंतु सरता शेवटी हा झेल पडतोय. 35 धावा धावपळकावर पूर्ण केल्या गेल्या. लिव्ह केलाय. हा चेंडू सोडून दिला गेलाय. अवांतर धावेचा इशारा येतोय. एक सिंगल या ठिकाणी पूर्णपणे मोफत मिळणार आहे. धाव संख्या 36. यावेळेस वेगाचा वापर करताना गणेश जामदार. चेंडू सीमेरेषे बाहेर. चौकार 4 धावा. चार षटका तर 4 षटका अखेर आपण बघतोय मैदानामध्ये 40 धावा पूर्ण झालेल्या आहे. तर 10ची सरासरी मात्र यावेळेस राखली गेली. हा सर आविष सर यांच्याकडे चेंडू येतोय. 5व्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी आता पूर्णपणे बघणार आहोत. या षटकामध्ये मागील षटकामध्ये मात्र 21 धावा खर्च झाल्यात. सुरेख असा फटका आहे कव्हरच्या दिशेमध्ये. त्या ठिकाणी वैभव आजार असणार आहे. दरम्यानच्या काळात मला वाटतं पळून 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांमुळे वाढती धाव संख्या 42. 5व्या षटकाचा खेळ चालू. आविष सर पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी करताना मैदानामध्ये दिसतील. पुढे सरसावलाय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. यावेळेस वैभव असणार आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि अगदी आरामात हा थ्रो जो गोलंदाजाच्या दिशेने केला गेलाय. एकेरी धावेनं वाढती धाव संख्या या ठिकाणी 43 धावा. पुन्हा एकदा टॉपेज असणार आहे. चेंडू हवे झेल सुटलाय. मला वाटतं रवी आहे आणि एक सोपा झेल या ठिकाणी मात्र सुटला गेलाय. बघूया पुढचा चेंडू. अप्रतिम चेंडू. सुरेख गोलंदाजी. फुलटा चेंडू आहे. पुन्हा एकदा एक अवघड झेल असणार आहे. अर्थात झेल झाला नाही परंतु 2 धाव्यांची संधी. 3ऱ्या धावेला जात आहेत आता. तर आरामात या ठिकाणी 3 धावा पूर्ण होतील. या 3 धावेनं 47 धावा पूर्ण होत आहेत. एक वेगळा फटका यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेमध्ये खेळला जातोय. षटक समाप्तीचा इशारा मित्रांनो. 5 षटका अखेर 49 धावा. 5 षटका अखेर. तर जबरदस्त भागीदारी किरण आणि गणेश यांच्यामध्ये. नाबाद जोडी उभे आहे. तर रवी यांना गोलंदाजी दिली जाते.
शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. वेगवान चेंडूने सुरुवात या ठिकाणी. निर्धाव चेंडू. बघूया रवी तयार. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर. पाठोपाठ निर्धाव चेंडू. तीन चेंडू निर्धाव मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाज बाद आहे. माफ करा यावेळेस पंचांचा इशारा येतोय. संतोष सर तुम्ही आउट देत जा. हा सॉरी सॉरी. हा हा हिट विकेट दिली का. हा हा मयूर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. तर बघूया रवी तयार. मेच टाइम हिट आहे. एक अवघड संधी मैदानामध्ये. पुन्हा एकदा ती पूर्ण झालेली नाही. तिसऱ्या धावेला जात आहेत तर गणेश जानदार एकटेच राहिलेत. अकेले हम अकेले तुम. धावबाद. 51 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. नवीन फलंदाज अमित. चार झाले. 2 चेंडू शिल्लक असणार आहे. तर अमित आणि मयूर आता दोन्ही नवीन फलंदाज मैदानात आहे. या चेंडूला सोडून दिलं गेलाय. अवांतर धावेचा इशारा देखील येतोय. 52 धावा. यावेळेस फ्लिक केला. चेंडू पॉइंट लेगच्या दिशेमध्ये सरळ सीमेरेषेच्या आरपार फरार चौकार. धाव संख्या अब तक 56. शेवटचा चेंडू. तर या ठिकाणी विनंती असणार आहे शिवान्या फायटर्स आणि सेवा फाउंडेशन दरम्यान मैदानामध्ये एक बरदार फटका येतोय. 2 धावा या दरम्यान पूर्ण आहे. षटक समाप्तीचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. 58 धावा पूर्ण झालेल्या आहे आणि 59 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलं जाईल. झाडू घेऊन जायची मैदानामध्ये. तर या ठिकाणी विनंती असणार आहे शिवान्या फायटर्स कर्णधार आणि सेवा फाउंडेशन नेवासा कर्णधार आपण दोन्ही नाणेफेकीसाठी यायचंय. शिवान्या फायटर्स आणि सेवा फाउंडेशन.
अनिल भाऊ परदेशी कॉमेडी बॉक्सकडे यायचंय. अनिल भाऊ परदेशी. और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल. अनिल भाऊ परदेशी कॉमेडी बॉक्सकडे यायचंय आणि यापुढील हालचालींचं विवरण करतील अनिल भाऊ परदेशी यांच्या मधुर आवाजामध्ये. तुमच्या सामन्याला तयार राहतो ना. तर शिवन्य फायटर्स आणि सेवा फाउंडेशन दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. हॅलो कोणी बॅट्समन सौरभ आणि टिलू. पहिला चेंडू निर्धाव. पहिले षटक अमित लोखंडे. पहिले षटकाची सुरुवात पहिले चेंडूची सुरुवात निर्धाव चेंडूने सुरुवात. तर दुसरा चेंडू यावेळी पुन्हा एकदा आणि धावांचा श्रीगणेशा एक सिंगल आलेली. आता समोर असेल तो टिलू गायके. स्ट्राईकवर असेल तो टिलू गायके आणि नॉन स्ट्राईकला असेल तो सौरभ. अमित. यानंतर होणारा सामना शिवन्य फायटर्स विरुद्ध सेवा फाउंडेशन नेवासा. तर नाणेफेकीसाठी यायचंय. मुन्नाबाई शेख हे नाणेफेक करतील या संघाचं. पुढचा चेंडू त्रिफळाचीत. पहिला धक्का. पहिला धक्का टिलू गायके यांच्या स्वरूपात. हो
संघाला लागलेला पहिला धक्का. नवीन फलंदाज उदय. टिलू यांची जागा घेण्यासाठी आलाय तो उदय. काहीसा वेगवान चेंडू होता. टिलू आहे की समजू शकले नाही आणि त्रिफळा चित. एक बाद एक. कॅमेरामॅन तर पुढचा चेंडू समोर असेल तो उदय. विकेट नंतर पाहिलं चेंडू काहीच समजू शकला नाही उदय. पुन्हा एकदा एक सिंगल. एक चोरटी धाव. धावसंख्या झाली ती 2. एक बाद 2. पहिले षटकाचा मैदानामध्ये खेळ सुरू. आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींच्या क्रीडा रसिकांचा मनपूर्वक स्वागत. सेवा सामाजिक प्रतिष्ठान नेवासा आयोजित भव्य सेवा चषक. तर नाणेफेकीचा कौल सेवा फाउंडेशन या संघाने जिंकलेला आहे आणि 5 मिनिटात तुमचा निर्णय आमच्यापर्यंत द्यायचा आहे. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने मारलेला फाटका. चौकार. पहिला चौकार. धावसंख्या झाली ती 6 धावा. तर पुढचा चेंडू तर नाणेफेकीचा कौल जिंकून सेवा फाउंडेशन या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. आपले संघनायक निरंजन भाऊ डाळे यांनी आपल्या फलंदाजांवर दाखवलेला विश्वास बघूया कुठपर्यंत सार्थ ठरवतात. पुढचा चेंडू. यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 16 धावा. पुढचा चेंडू. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. बघूया पुढचा चेंडू. लोअर फुटबॉलचा चेंडू. लेग स्टंपच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर नाहीये आणि चौकार. धावसंख्या झाली ती 20. दुसऱ्या षटकाचा मैदानामध्ये खेळ सुरू. आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचा क्रीडा रसिकांचा मनपूर्वक स्वागत. भव्य सेवा चषक. काय रे पुढचा चेंडू. ओ यावेळी बीट झालाय तो फलंदाज. निर्धाव चेंडू. तब्बल 1,11,111 रुपयांसाठी स्पर्धा. एक आगळी तालुक्यातील भव्य दिव्य स्पर्धा प्रथमच नेवासा तालुक्यात YouTube लाईव्ह सेवा कमिटी मार्फत. पुढचा चेंडू. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. बघूया कोणतीही संधी नाही. गच्चा क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण.
षटक समाप्तीचा इशारा सोनार सरांकडून. 2 षटका अखेर 22 धावा धावफलकावर. तर 5 मिनिटात सेवा फाउंडेशन संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. तर नवीन गोलंदाज मयूर, समोर असेल तो सौरभ. 110 धावांचा विजयी पाठलाग केला होता या संघाने. शिवेक्ता नावाचा संघ, तोच दमदार संघ. आता समोर असेल तो सौरभ. अतिशय बारदार खेळी केली होती. पुढचा चेंडू, खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 23 धावा. पुढचा चेंडू, यावेळी निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू, यावेळी लेग स्टंपच्या दिशेने मारलेला फटका. बघूया चौकार. धावसंख्या झाली ती 27 धावा. मेजर गीते यांचं पण या ठिकाणी आगमन. सत्तावीस धावा धाव बालकावर. सौरभ नावाचं वादळ. पुन्हा एकदा गगन भरारी षटकार. 33 धावा धाव बालकावर. बघूया पुढचा चेंडू. काहीसा खरपूस समाचार मयूर यांचा घेताना. आणि मयूर वाखुरे यांनी जर हॅट्रिक घेतली तर चौधरी साहेबांकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. तर पुढचा चेंडू, समोर सौरभ. पुन्हा एकदा गडबड गडबड, पण कोणताही धोका नाही. ताळमेळाने दोन्ही फलंदाजांमध्ये. बघूया पुढचा चेंडू. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव बाईटच्या स्वरूपात. 34 धावा धाव फलकावर. तिसऱ्या षटकाचा मैदानामध्ये खेळ सुरू. यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला पाटगा. दोन धावा पूर्ण. षटक समाप्तीचा इशारा पंच सोनार सरांकडून. तर 3 षटका अखेर 36 धावा धावा बालकावर. अजूनही 18 चेंडूंचा मैदानामध्ये खेळ सुरू बाकी असेल. अठरा चेंडू आणि 23 धावा. गोलंदाज असेल तो अमित. तर निर्धाव चेंडू असेल तर नाणेफेकीचा कौल जिंकून सेवा फाउंडेशन या संघाने, संघनायकाने गोलंदाजांवर दाखवलेला आहे विश्वास. क्षेत्ररक्षण करताना दिसतील. तर पुढचा चेंडू, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. बघूया पंच. खराब चेंडू. अतिरिक्त धाव. 37 धावा. 17 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल शिवव्यक्त संघाला. पुढचा चेंडू
बिग हिट केलाय चेंडू. चेंडू गगन भरारी घेतोय आणि षटकार. तर धावसंख्येत बास्केन वाढ. धावसंख्या झाली ती 43 धावा. बघूया पुढचा चेंडू. अमित समोर असेल तो धडाकेबाज सौरभ. शनी शिंगणापूर गावचा खेळाडू. यावेळी पुन्हा एकदा गगन भरारी. चेंडू जातोय बाहेर. षटका बाहेर. षटक. एक षटकार पुन्हा एकदा. धावसंख्या झाली ती 49. चेंडू फेकायचा आहे मित्रांनो. थोडं सहकार्य करा. चालवायला कोण नाही राहिली तर. यावेळी पुन्हा एकदा बघूया किती धावा मिळू शकतात. एक धाव पळून पूर्ण. 50 धावा धावफलकावर पूर्ण शिवव्यक्त संघाच्या. 9 धावांची गरज असणार आहे आपल्या विजयासाठी. पुढचा चेंडू समोर असेल तो उदय. समोरासमोर मारलेला फटका. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. एकच फाईट. वातावरण टाईट. 51 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चोरटी धाव. षटक समाप्तीचा इशारा. 52 धावा धावफलकावर. अजूनही 7 धाव्यांची गरज. पाचवं षटक. वैयक्तिक दुसरा आणि पुन्हा एकदा खराब चेंडू. 53 धावा धावफलकावर. नाही मयूर. मयूर डीजे 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 लावा रे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख फटका. कलात्मक फटकेबाजी. चौकार. सत्तावन्न धावा धावफलकावर. 2 धावांची गरज. विजयी षटकार गगन भरारी.